पुढची बातमी भंडाऱ्यातून आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या बावनथडी नदीला अक्षरशः वाळवंटाचं स्वरूप प्राप्त झालंय। कारण आहे नदीपात्रामध्ये होणारा बेसुमार वाळू उपसा। बावनथडी नदीचं पात्र वाळू माफियांनी अक्षरशः पोखरून काढलंय। याचा भूगर्भातील जलसाठ्यावरती परिणाम होऊन फेब्रुवारी महिन्यातच नदी कोरडी ठाक झाली आहे। आढावा घेतलाय प्रशांत देसाई यांनी। मी सध्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या बावनथडीच्या या विस्तीर्ण पात्रात उभा आहे। बघू शकतो फरवरी महिन्यामध्येच हे पात्र कोरडठाक पडलेलं आहे। दोन राज्याच्या सीमा या बावनथडी नदी पात्रात आहे आणि परिणामी महसूल विभागाने ही नदी पात्र दोन राज्यांना समांतर भागामध्ये विभागून दिलेला आहे। मागील काही वर्षांमध्ये या नदी पात्रांमधून वाळूचा मोठ्या प्रमाणामध्ये उपसा होत आहे, तस्करी होत आहे। परिणामी या वाळू नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। कुठे 10 फुटाचे खड्डे आहेत तर कुठे 10-12 फुटाचे खड्डे आहेत। या बावनथडी नदीच्या पात्रातून साधारणतः 48 पेक्षा अधिक गावांना जलपुरवठा होतो आणि त्याचे इनरव्हील इथे तयार करण्यात आलेले आहे। मागील काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने वाळू तस्करी होत नव्हती तेव्हा हे इनरव्हील नदीपात्राच्या वाळूमध्ये दबलेले होते। मात्र आता जेव्हापासून वाळू तस्करी जोमाने सुरू झालेली ही इनरव्हील सध्या आता उघडे पडलेले आहेत आणि याला वाळू तस्करी महसूल प्रशासन जबाबदार आहे असा आता आरोप नागरिकांकडून होऊ लागलेला आहे। जर प्रशासनाने या वाळू तस्करीवर निर्बंध आताच लावला नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये जलसंकट निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती सध्या या नदीपात्राकडे बघितल्यानंतर आपल्याला अनुभव त्याचा येतोय। प्रशांत देसाई, एबीपी माझा, बावनथडी नदीपात्र, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।